गेल्या काही काळामध्ये या देशामध्ये पेपर फुटीचं एक प्रकारचं लोण झालेलं आहे आणि नुकतीच नीटची परीक्षा फुटल्यानंतर सुमारे 24 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा एक प्रश्न निर्माण झाला आणि या मुद्द्यावर केंद्र सरकार किंवा संबंधित मंत्रालय हे गंभीर दिसलं नाही आणि म्हणून अशा या निर्डावलेल्या मंत्र्याचा राजीनामा मागण्यासाठी म्हणून दिल्लीमध्ये सुशिक्षित युवकांनी आंदोलन पुकारलं। त्याचं नेतृत्व डॉक्टर सोनम वांगचुक यांनी केलं। मात्र सत्तेच्या अहंकारामध्ये मशगूल असलेले हे सरकार या आंदोलकांकडे डुंकूनही पाहायला तयार नव्हतं आणि 20 दिवसानंतर आंदोलकांशी चर्चा तर झालीच नाही, मात्र आंदोलक असणाऱ्या सोनम वांगचुक यांना प्रकृतीच्या कारणावरून तिथून आंदोलन स्थळावरून उचलून नेलं आणि एक प्रकारे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न झाला। मात्र सनदशीर मार्गाने या आंदोलनात उतरलेली ही तरुणाई खऱ्या अर्थानं या देशातील महापुरुषांनी दिलेला जो विचार आहे त्या विचाराच्या मार्गाने काम करताना दिसते आणि एक असं आश्वासक असं चित्र या देशात उभं राहिलेलं आहे की ज्या तरुणांच्याकडं देशाच्या भविष्याचा विचार नाही अशी जी ओरड मध्यमवयीन काही मंडळी करत होती त्या सगळ्यांना तरुणांनीच आता सांगितलेलं आहे की हे सरकार उलटवण्यासाठी किंवा संविधानिक अधिकार मिळवण्यासाठी आता तरुण रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून कराडमध्ये देखील सर्वपक्षीय इथं आम्ही एकत्र जमलेलो आहोत। आज वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। खऱ्या अर्थानं या बंदमध्ये आम्ही आव्हान करण्यापेक्षा प्रत्येक संवेदनशील मनानं असा निर्णय घेतला पाहिजे की माझ्यासाठी, माझ्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी, माझ्या राज्याच्या भविष्यासाठी आणि माझ्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा अहंकारी सरकारला जागं जर करायचं असेल तर या सनदशीर मार्गाने जो बंद पुकारलेला आहे त्या बंद मध्ये सर्वांनी सहभागी झालं पाहिजे। दिल्ली येथे झालेल्या आंदोलनात ज्याप्रमाणे अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला, लाठीचार्ज करण्यामागे कोणता हेतू होता आणि काय साध्य करायचंय हे सरकारला डाऊ। पण यापुढे आंबेडकरवादी युवक म्हणून, चळवळीचा एक कार्यकर्ता किंवा पक्षाचे एक जिल्हाध्यक्ष म्हणून यापुढे जे गर्विष्ठ सरकार आहे, माजलेलं सरकार आहे, त्यांचं एक कदापि वागणं खपवून घेणार नाही आणि यापुढे सदनशील मार्गाने तर आंदोलन चालू राहणारच आहे, पण त्यांनी आमच्या सदनशील मार्गाचा त्यांनी अंत पाहू नये आणि येणाऱ्या आगामी काळात आमचा युवक अस्वस्थ बसणार नाही। आम्ही जशाच त्याचे प्रत्युत्तर देणार आहोत, याची दखल त्यांनी घ्यावी। आदरणीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे आदरणीय दीपक भाऊ निकाळजे राष्ट्रीय अध्यक्ष, तसेच कैलास भाऊ जोगदंड, तसेच बाळासाहेब पवार महाराष्ट्र संघटक, तसेच दादासाहेब ओवाळ जे महासचिव महाराष्ट्राचे, यांच्या आधिपत्याखाली आम्ही या गोष्टीचा पहिल्यापणे पूर्णपणे निषेध करतोयच, पण येणाऱ्या आगामी काळात आम्ही स्वस्थ बसणार नाही, याची दखल इथे बसलेल्या सर्व सत्ताधाऱ्यांनी घ्यावी। प्रथमतः मी सर्व महापुरुषांना अभिवादन करतो। दिल्लीमध्ये जो विद्यार्थ्यांच्या वरती जो लाठीचार्ज झालेला आहे त्याच अनुषंगाने जी पेपरफुटी झाली त्या बाबतीत त्या मंत्र्यांचा आपण राजीनामा मागतोय। परंतु आज ज्या विद्यार्थ्यांना जी मारहाण केलेल्या जे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व पूर्ण भारत बघत आहे, बाहेरच्या देशातून सुद्धा त्यांना पाठिंबा मिळत आहे। या अनुषंगानं आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय प्रकाश जी आंबेडकर साहेबांनी जो महाराष्ट्र बंद पुकारलेला त्या अनुषंगाने कराडातील सर्व विविध समविचारी आंबेडकरवादी सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी यामध्ये कराड शहरामध्ये आज बंद मध्ये सामील आहेत। संविधानाने दिलेल्या मार्गाप्रमाणे आम्ही सुद्धा कराड शहरवासियांना आम्ही आवाहन करतोय की आपण सुद्धा या बंद मध्ये सामील व्हावं, कारण आज आपल्या मुलाच्या भवितव्याचा विषय आज डोळ्यासमोर आहे। आज तुम्ही ग बसला, आज आम्ही रस्त्यावर आलो तर उद्या तुम्ही रस्त्यावर असणार, आम्ही ग बसू, ही परिस्थिती निर्माण होणार आहे। आणि सदरच्या लाठीचार्ज मध्ये जे पोलिसांच्या साध्या वेशामध्ये जे आलेले, गणवेशामध्ये आलेले जे पोलीस आहेत म्हणून ते सर्व RSSचे गुंडे आहेत आणि त्या RSSच्या गुंडांनी पोरांना अगदी धो धुतलेला आहे। परंतु हा जो महाराष्ट्र आहे तो छत्रपती फुलेशाह आंबेडकरांचा आहे आणि इथं क्रांती झाल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही। ज्यावेळेला आपला देश आझाद होताना त्यावेळेच्या त्या काळात त्या लोकांनी मारहाण खाल्ली आणि त्यानंतर देश स्वतंत्र झालेला आहे। त्याच अनुषंगाने इथनं पुढचा जे मनोवादी असेल, ज्या अगदी RSS असेल, अगदी पडद्यामागे राहून ज्या काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करते त्याला नक्कीच इथला भारतीय नागरिक
त्याला जशाच तसं उत्तर देईल एवढंच या ठिकाणी सांगतो.